असं आहे की अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं तरीसुद्धा तो अंतिम टप्पा आणि त्याचं जाहीर व्हायला किती वेळ लागेल हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे। एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूंनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील सोबत घ्यायचं सुरू झालेलं आहे, त्यांना किती जागा देण्याच्या संदर्भात आपल्या मुळामध्ये असं आहे की राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं हा आमच्याकडे आलेला विषय नाही आहे। तो जे काही मी प्रसारमाध्यमांच्याकडून मला कळतं आहे त्या पद्धतीने तो शिवसेना उबाठाकडे असलेला विषय आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी काही बोलणं अनुचित असेल। आज पुन्हा अनिल परब आले होते भेटायला, काल देखील तुमच्या सर्व नेत्यांचे जे संयुक्त नेते आहेत त्यांची देखील बैठक पार पडलेली आहे, काय आज चर्चा झाली? नाही, स्वाभाविक आहे की युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे, आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे। आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही। युती होणार याच्यावरून भाजपकडून विशेषतः टीका केली जाते की 16 तारखेला निकाल महानगरपालिकांचा लागल्यावरती ठाकरेंचं अस्तित्व मुंबईमध्ये किंवा आजूबाजूला राहणार नाही अशा प्रकारची टीका भाजपकडून केली जाते। नाही, त्याचं उत्तर मला असं वाटतं की 16 तारखेलाच मिळेल सगळ्यांना, त्याच्यावर आत्ता काय बोलण्यात गरज नाही। आता युती होते किंवा होणार आहे ह्यानी जर अशा पद्धतीची काही कोणाकडनं जर वक्तव्य येत असतील तर याची दखल त्यांनी इतक्या लवकर का घेतली याचीच मला खरं तर काळजी आहे। जर त्याची तसं काही होणार नाही असं वाटत असेल तर मग दखल का घ्यावी लागते ह्याच्यात त्याचं उत्तरही आलं। दिवस खूप कमी उरले तरी मग युती कधीपर्यंत मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे, कधी जाहीर होईल हे आत्ता ह्या क्षणाला सांगणं लवकरात लवकर एवढंच मी बोलू शकतो। जागांवर पेच निर्माण कुठंतरी ठरवून पावलं टाकली जात आहेत का? एकूणच त्या संदर्भात देखील युतीची सगळी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील। काही जागांवर पेच आहे का? काही मराठी बहुल भागामध्ये जास्त करून नाही, चांगल्या पद्धतीने चर्चा चाललेली आहे, चांगल्या वातावरणामध्ये आहे, एवढं मी आता तुम्हाला सांगू शकतो। किंवा ठाण्यामध्ये देखील बघितलं तर जवळपास 90% वाटप झाल्याचं म्हटलं जातंय, कितपत खरं आहे? त्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना तिकडची जास्त माहिती असते आणि त्याप्रमाणे ते चर्चा करतायत आणि सगळीकडच्या चर्चा ह्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक निघेल। ज्या जागांवरती शिवसेना ठाकरे गटानं त्या प्रकारे विजय मिळवला होता त्यापैकी काही जागांवरती मनसेकडून दावा केला जाईल, यामध्ये तथ्य आहे? अंतिमतः तिथे विजय मिळवणं हा महत्त्वाचा, त्यामुळे तिथे कोण जास्त चांगलं असू शकतं या संबंधाने काही चर्चा होत असतात, पण जे काय होईल ते सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्याचा जो काही येणारा निकाल आहे तोही चांगलाच असेल।